मार्फत धामणगाव रेल्वे येथे महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन. हजारो लाभार्थ्यांनी घेतला योजनेचा लाभ. जनतेच्या समस्या निकाली काढण्यासाठी आज धामणगाव रेल्वे येथे आमदार प्रतापदादा अळसळ यांच्याकडून महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील सगळ्याच विभागाला एका ठिकाणी बोलावून जनतेच्या तक्रारी त्वरित निकाली काढता यावा यासाठी या आयोजनामागील उदात्त हेतू होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून आमदार प्रतापदादा अळसळ यांच्या पुढाकाराने महसूल विभागाने धामणगाव मतदारसंघातील धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, नांदगाव, खंडेश्वर या तिन्ही तालुक्यातील जनतेसाठी प्रशासकीय यंत्रणा एकाच ठिकाणी उपलब्ध करून रविवारी धामणगाव येथील गणेश इन लॉन येथे महाराजस्व समाधान शिबिर आयोजित केले होते. तिन्ही तालुक्यातील 70 लाभार्थ्यांना जमिनीचे पट्टे, 200 घरकुल धारकांना प्रमाणपत्र, 400 निराधार लाभार्थ्यांचा योजनेचा लाभ, 500 गरजूंना रेशन कार्ड वितरणसह उत्पन्न दाखल्यासह जातीचा दाखला, प्रॉपर्टी कार्ड, गावठाण नकाशा अशा अनेक प्रकारचे दाखले एकाच ठिकाणी शेकडो लाभार्थ्यांना देण्यात आले. महिला बचत गटांना 30 कोटींचे अर्थसहाय्य तसेच कृषी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6 ट्रॅक्टर, 2 हार्वेस्टर या शिबिरात देण्यात आले. धामणगाव नगर परिषदेच्या वतीने दिव्यांगांना 3 चाकी सायकल देण्यात आल्या. 20 विभागातर्फे लावण्यात आलेल्या स्टॉलवर नागरिकांनी आपल्या तक्रारी नोंदविल्या. या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रवेशद्वारावर आमदार प्रतापदादा अळसळ, विभागीय आयुक्त डॉक्टर नयना मुंडे, नगराध्यक्ष डॉक्टर अर्चनाताई अळसळ व प्रमुख अतिथी येताच चिमुकल्यांनी हातात टाळ मृदुंग घेत प्रमुख अतिथीचे स्वागत केले. तर उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे, तहसीलदार अभय घोरपडे यांनी आमदार प्रतापदादा अळसळ यांना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट देत स्वागत केले. यावेळी MPSC परीक्षेत भरारी घेतलेल्या गुणवत्ताचा गौरव करण्यात आला. आमचे आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री व आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि या राज्याचे अत्यंत कार्यक्षम मुख्यमंत्री माजी उपमुख्यमंत्री माननीय स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आपल्या विभागाचे, महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय महसूल मंत्री व आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर याचं आयोजन संपूर्ण राज्यामध्ये होत आहे. आणि यानिमित्त मी माननीय मुख्यमंत्र्यांचे, माननीय महसूल मंत्र्यांचे मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो. सोबतच राज्यातील सर्वच मंत्र्यांचे मनपूर्वक आभार मानतो, कारण सर्वच विभागाचे प्रश्न या शिबिरामध्ये सोडवले जाणार आहेत. आणि आज धामणगावला अत्यंत चांगलं आयोजन विभागामार्फत करण्यात आलं आणि यामध्ये मोठ्या संख्येनं जनता, वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला असतील, मग शेतकरी आहेत, विद्यार्थी आहेत, अशा प्रत्येक क्षेत्रातील आरोग्य क्षेत्राशी संबंधित अडचणी वगैरे सगळे घेऊन नागरिक इथं आले होते. साधारणपणे 3000पेक्षा जास्त लाभार्थ्यांना या माध्यमातून आज लाभही देण्यात आला आणि इतर ज्या तक्रारी किंवा निवेदन असतील ते स्वीकारून त्यांच्यावरही लवकरात लवकर निर्णय घेण्याचा आणि त्या समस्या सोडवण्यासंदर्भातही कारवाई सुरू आहे. काही तक्रारी किंवा काही निवेदन असे होते जे तात्काळ इथं सोडवण्यासारखे होते, ते सुद्धा इथल्या इथे त्या स्टॉलवर सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि ते सोडवणं सुद्धा सुरू आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात लाभ आता अजून शिबिर सुरू आहे. त्यामुळे एक्झॅक्ट आकडा आता लगेच सांगता येणार नाही, परंतु शिबिर संपल्यानंतर निश्चितपणे तो आकडा आपल्यासमोर येईल. पण साधारणपणे तो 3500च्या पुढे असेल असा मला विश्वास आहे. आणि या माध्यमातून साधारण 8 ते 9000 लाभार्थ्यांना निश्चितपणे आज या शिबिराच्या माध्यमातून लाभ देण्यात येईल आणि त्यांच्या अडचणी व तक्रारी सुद्धा सोडवण्यात येईल. त्यांच्या काही सकारात्मक सूचना आहे त्यासुद्धा स्वीकारण्याचे निर्देश आपण दिलेले होते. त्या सूचनानुसार काही योजना किंवा यामध्ये काही तक्रारी असतील त्या सगळ्या गोष्टी शासनापर्यंत पोहोचून त्याच्यातही मार्ग काढण्याचा या शिबिराच्या माध्यमातून प्रयत्न होणार आहे. मी माननीय राज्य सरकारचे मनपूर्वक पुन्हा एकदा आभार मानतो की अत्यंत चांगला उपक्रम सर्व विधानसभामध्ये हा राबवला जात आहे आणि विभागाचं अत्यंत चांगलं सहकार्य यामध्ये आम्हाला लाभलं. नागरिकांनी सुद्धा अत्यंत उत्स्फूर्त सहभाग दिला आणि सगळ्यांना सहकार्य सुद्धा केलं. त्यामुळे मी सर्व नागरिकांचे, सर्व विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे
सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे व इतरही सर्व राजकीय पक्षांनी ज्यामध्ये सहभाग दिला त्या सगळ्यांचा मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.